अरे यार, मी ना तुमचं उगच ऐकलं खरं तर. एकतर जी गोष्ट मी एवढे दिवस सांगू नाही शकलो ती बॉस बोललीये. बॉसने मला प्रपोज केलंय. तुम्ही ना सगळा घोळ घालून ठेवला यार. मी एक काम करतो, मी बॉसला सगळं सांगतो. नाही नाही नाही, थांबा थांबा. का? अहो, बॉसचं प्रपोजल किती स्पेशल होतं, तुम्ही ते आयुष्यभर विसरू शकणार आहात का? मॅक आणि तुमच्या प्रेमाची कबुली अशी मिळमिळीत. अरे तो क्षण कसा पाहिजे, एकदम गुलाबी, एकदम स्पेशल. एक्झॅक्टली. केडी सर, तुमचं प्रपोजल पण एकदम असं स्पेशल झालं पाहिजे की नाही? मग मी आता काय करायला हवं? मी सांगतो ना, तुम्ही बॉसला घेऊन एका छान बोटीवर जा. तिकडे जॅक अँड रोज सारखे असे पोज देऊन उभे राहा आणि ए बॉस येत आहे. ठीक आहे, मी ठेवतो. अहो केडी सर, हा फोन ठेवू नका. हा प्लॅन असा चालू ठेवा. का? म्हणजे आता तुम्ही असं प्रिटेंड करा की तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडशी बोलताय. हा, मी तुमची गर्लफ्रेंड आहे. अरे पण बोलू काय? तुम्ही काहीच करू नका. एक काम करा, मी जे बोलतोय ना माझ्या मागोमाग तुम्ही फक्त तेच बोला. हा, बॉस आल्या. आता तुम्ही एक काम करा की तुम्ही खूप खुश आहात असं त्यांना दाखवा. मोठमोठ्याने हसायला लागा. आता मी जे बोलतोय ना ते फक्त माझ्या मागोमाग बोला. हा, काय करतेस गोंडू? काय करतेस तू? गोंडू बोला ना. गोंडू, जेवलीस का? नाश्त्याची वेळ आहे. सॉरी सॉरी सॉरी. चहा नाश्ता झाला का बेबी? चहा नाश्ता झाला बेबी? आता असं समजा की मी म्हणजे बॉस आहे आणि जर मी नाही म्हणालो तर तुम्ही काय म्हणाल? का नाही केलास? असं करणारस का? नाश्ता का नाही केलास अजून? तुमसे ना हो पाएगा केडी सर. अहो जरा रोमॅन्टिक व्हा, जरा रोमॅन्टिकपणाने बोला ना. एक काम करतो, मी जे बोलतोय तेच तुम्ही बोला. तू नाही खाल्लंस तर मी पण उपाशी राहील ना. हे बघ, तू नाही खाल्लंस ना, मी पण नाही खाणार. हा, गोंडू बेबी असं लावा लागतं ना. हा बोला ना केडी सर. बोला, बोला. गोंडू बेबी काहीतरी बोला ना. हा, मनी माऊ बेबी. हा, बापरे, केदार असं कधीपासून बोलायला लागला? नाही, बोलत असेल कदाचित, माझ्या समोर नसेल बोलला. पण आता काय, आता मला सगळंच माहिती आहे म्हणून उघडपणे सुद्धा बोलायला लागला असेल. वा वा, मस्त प्रोग्रेस आहे केडी सर, मस्त प्रोग्रेस आहे. शाबास शाबास शाबास. आता तुमची मनी माऊ असं म्हणेल की तू म्हणतोस तर मी खाऊन घेते, मग तुम्ही त्यावरती काय म्हणाल? गुड गर्ल. छी, असं कोण बोलताय? असं वाटलं की झुरळ अंगावरून गेलं. अरे फातिमा दादा, असंच बोलतात मुली. समजलं ना, तू जरा मुलींसारखं वागायला सुरू कर. दादा बेटा बोलू नकोस, जास्त बोलतोस अरे तू. कमांडर, हिला समजावा ना जरा. अरे त्यांना सांगा काहीतरी. आधी माझ्याशी बोल, मी थांबलोय ना तुझ्यासाठी. हो, तुमच्याशीच बोलतोय, पण हा फातिमा दादा बघा ना मध्ये चहा चहा आणला होता तुझ्यासाठी. चांगली प्रोग्रेस आहे केडी सर. आता एक कविता होऊन जाऊ दे. हा हा आता कविता? हा, मग अहो तुम्ही आमचे सुपरस्टार शीघ्र कवी आहेत. अशा बॉस समोर आहेत असं समजा आणि होऊन जाऊ द्या ना एखादी कविता मस्त आहे ना. मग? तुझ्या आठवणीत अश्रूंच्या ओझ्याने जड झाले खांदे माझे, माझे खांदे झाले जड. ही कविता ऐकवणार आहात केडी सर? अहो प्रपोज करायला चाललाय की ब्रेकअप करायला चाललाय? बरं, ठेवू आता फोन. मनी माऊ, नाही 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 केडी सर, असाच फोन ठेवू नका. मी तुम्हाला आधीच सांगतो, आपण ना आता फोन ठेवण्यावर भांडूयात. ओके, सगळ्यात पहिलं कोण फोन ठेवतो बघूयात. हा, मी नाही कट करणार तुमचा फोन, तुम्ही कट करा ना. नाही, आधी तू फोन कट कर. आधी तू. एवढ्या सुंदर मुलीचा फोन मी कसा कट करू शकतो? हा, पहिले आप. पहिले आप. ओके, आपण एकत्र फोन ठेवूया. हा, 1 2 3. नाही ठेवलास ना तू फोन? वाटलंच होतं मला. आता पुन्हा एकदा 1 2 3. वाटलंच. तुझ्याशी ना बोलतच राहा वाटतं मला, फोनच ठेवू वाटत नाही. केडी सर, आता हा काउंट मी करतो. ओके, 1 2 3. चावट तुटले. एक गप बावळट. चहा नाही ठेवलास तू अजून? गार झालाय खूप, गरम करून आणते. सोनू, बाबू, गुंडू. शी, काय बोलत होता?
जाऊ देत ना, मी का इतका विचार करते. त्याचं प्रेम, त्याचं आयुष्य, त्याचा निर्णय. माझं काय जातंय. मुळात मी गेलेच कशाला ना हेच कळत नाहीये मला. नाही, इथून पुढे रूममध्ये जाताना दार वाजवूनच जायचं. तारिणी वहिनी, वहिनी तारिणी. तुला एक विचारू, खरं सांगशील, तुला तुझी शपथ आहे, का फाडलेस डिवोर्स पेपर्स? तुला भीती वाटली ना, हे घर, ही प्रॉपर्टी तुझ्या हातून जाईल म्हणून गेलास ना? खरं सांग, बरं झालं गेलास. खरं सांगतोय, मलाही हेच हवंय की तू या घरातून जावंस, पण मी म्हटलं तू गेल्यावर करायचं काय? हे टीव्ही बघून, फिल्म बघून थोडा वेळ टाइमपास होतो ग. तू असलीस की कसं थोडं रडणार, कोणाच्या तरी पाया पडणार, कोणावर तरी ओरडणार, भांडणार. अरे आमचं एवढं मनोरंजन होतं तुला सांगू मी. त्यामुळे तू थांब, थोडे दिवस थांब ना, आमच्या डोक्यावर नाच मस्त. तुमच्या डोक्यावर नाचायला नाही, तुमचं डोकं जागेवर आणायला म्हणून थांबलीये मी इथे. आणि आम्ही घरातनं बाहेर नाही गेलो तर तुमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय हो. बाकी सगळं बरं आहे ना? नाही, 4 दिवस आम्ही घरात नव्हतो तर काही प्रॉब्लेम झाला नाही ना? हे काय? म्हणजे तुम्ही काही प्रॉब्लेम केला नाहीत ना? 4 दिवस काय केलं? मी काम करत होतो. माझं कामाशिवाय दुसरं काय आहे माझ्याकडे? मी काम करत होतो. सतत असं एवढं काम करणं पण बरं नाही हो. माणसाने कसं जरा आराम करावा, मित्रांना भेटावं. बरेच दिवस तुमचा तो मित्र आला नाही ना, ज्याला तुम्ही खोलीत लपवून ठेवलं होतं, जो तुमच्या हळदीला पण आला होता. तो कुठे गेला? आहे ना व्यवस्थित? नाही म्हणजे पोलिसांनी वगैरे पकडलं नाही ना त्याला? तुला काय लग्न करायचं त्याच्याशी? हेअरस्टाईल आवडली त्याची? तुम्हाला बेलसरींच्या DNA मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, है ना? जा ना, काम कर ना, ते चाललेस तिकडे जा. मित्राचं काय झाले, तुला काय करायचंय? मी माझं कामच करते युवराज, जे तुला खूप महागात पडणार आहे. तुझा मित्रच तुला तुरुंगात पोचवेल. फक्त एकदा त्याच्या तोंडून तुझं नाव मला वदवून घेऊ देत. युवराज, मी बाहेर जायला निघालो की याची पत्रकारिताच जागी होते. बरं झालं तू भेटलास. तू कुठे बाहेर चाललास? हो ताई, बाहेरच चाललो होतो. काही काम होतं का? मला ऍक्च्युली रेव पार्टीच्या स्टोरीबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. रेव पार्टीच्या स्टोरीबद्दल काय बोलायचंय आता? युवराज, तू रेव पार्टीची स्टोरी करणार आहेस, त्याची माहिती काढायची होती. तू काढलीस का? अच्छा, माहिती काढायची होती त्याबद्दल बोलायचंय. हा तेच तर मी काढतोय, पण काय होतंय, थोडं डिफिकल्ट जात आहे, कारण ऑन ग्राउंड इन्व्हेस्टिगेशनची पहिलीच वेळ आहे ना माझी, त्यामुळे यू हॅव टू स्पीड अप युवराज. दुसऱ्या चॅनलकडे कुठलीही न्यूज जाण्याआधी ती आपल्याकडे यायला नको का? राईट. बस मला नीट सांग. मी सांगतो ना. माझ्या ओळखीत एक माणूस आहे. त्याचं काय? तो जो माझ्या ओळखीचा माणूस आहे, त्याच्या ओळखीत अजून एक माणूस आहे. Superb. तर तो पार्टीला होता असा अंदाज आहे. आपण त्या माणसाला भेटू शकतो? हां, म्हणजे मी तेच आत्ता बघायला चाललो होतो, कारण तो मला उद्या भेटणार आहे. पण आता बघ कसं आहे की तो बोलला पण पाहिजे ना, कारण एवढी मोठी पार्टी झाली, त्यानंतर पोलिसांची रेड आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो घाबरला असेल, तर मला आधी त्याला भेटणं गरजेचं आहे. मग तो जर रेडी असेल भेटायला, तर मग मी ऑफिसमध्ये त्याला बोलवतो भेटायला. हां, म्हणजे ऑफिसमध्ये आलो की काय झालं अशी का बघतेस? मी परत काहीतरी चुकीचं केलं? नाही. तू एवढी इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली आहेस, मला खूप छान वाटतं. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड. थँक्यू सो मच ताई. बरं, पण युवराज, ही खूप सेन्सिटिव्ह केस आहे आणि ह्यात आता तू सुद्धा इन्व्हॉल्व्ड आहेस. त्याच्यामुळे तुझ्याकडे जी इन्फॉर्मेशन येईल ती कुठेही बाहेर जाता कामा नये, कोणालाही याच्याबद्दल कळता कामा नये.